बातमी आपल्या हक्काची। दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा सांगोला पोलिसांनी आवळल्यात मुसक्या। ढाळेवाडी कॅनॉल मोहूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे काही इसम बोलेरो गाडीने दरोडा टाकण्याच्या तयारीने येणार आहेत अशी गोपनीय माहिती मिळताच सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी तात्काळ खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। त्याप्रमाणे सांगोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात, पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम फरे, पोलीस नाईक बबलू पाटील, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल कुंभार असे खासगी वाहनाने सदर ठिकाणी रवाना झाले। या ठिकाणी जाऊन सापळा लावला असता एक महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडी, तिचा नंबर MH45D0333 या गाडीने काही इसम ढाळेवाडी कॅनॉल येथून जात असताना पोलिसांनी सदर बोलेरो गाडीस पोलिसांची गाडी आडवी लावून अडवलं। सदरची गाडी अडवल्यामुळे गाडीतील 5 व्यक्ती खाली उतरून पळून जाऊ लागल्या। त्यावेळी तात्काळ पोलीस पथकाने सदर 5 पैकी 3 आरोपींना रंगेहात पकडले व 2 जण पळून जाण्यात यशस्वी झालेत। सदर आरोपींची व बोलेरो गाडीची झडती घेतली असता त्यांच्याकडे कटावणी, स्क्रूड्रायव्हर, वायर, लाल तिखट, काठ्या, पाणा असे 2 मोबाईल व दरोडा टाकण्याच्या तयारीसाठी लागणारे साहित्य मिळून आले। पोलीस पथकाने सदर आरोपींना नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे अमोल भानुदास चव्हाण वय वर्ष 26, कुणाल परशुराम काळे वय वर्ष 19, दोघेही राहणार सवतगाव माळशिरस जिल्हा सोलापूर, रवी आनंदराव चव्हाण वय वर्ष 30 वर्ष राहणार हरिनगर अकलूज असं सांगितलंय। तसेच पळून गेलेल्या आरोपींची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे सनी भानुदास चव्हाण वय वर्ष 35, परशुराम देवीदास चव्हाण वय वर्ष 35 राहणार सवतगाव तालुका माळशिरस अशी सांगितल्यात। त्यांच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क 229/24 भादवी क्रमांक 399 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सांगोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करतायत। पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे अमोल भानुदास चव्हाण वय वर्ष 26, कुणाल परशुराम काळे वय वर्ष 19, दोघेही राहणार सवतगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर, रवी आनंदराव चव्हाण वय वर्ष 30 वर्ष हरिनगर अकलूज यांना वरील गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे। सदर आरोपींना माननीय न्यायालयात हजर करून गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात येतोय। सदरचे आरोपी हे सांगोला पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाण्याकडील जनावरे चोरीबाबतच्या अनेक गुन्ह्यामध्ये वरील हे 3ही आरोपी पाहिजे होते। त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री भीमराव खंदाळे यांच्या नेतृत्वाखाली सांगोला पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात, पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम फरे, पोलीस नाईक बबलू पाटील, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल कुंभार, पोलीस सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।